घ्या ना बाहेर घ्या पुढे घ्या प्लीज प्लीज बाहेर आपण पार्किंग घेतलेलं ना तिथे काय काय पुढे घ्या सावंत अखिल अखिल ढेरे काकांची गाडी आणि हो ढेरे सर काय वेळेत आलात अहो वेळेवरती आला तुम्ही अगदी तुमची कार कुठे अरे तिकडे मागे लावले मैदानात खूप गर्दी आहे ना पुढे इकडे याला म्हणतात समजूतदारपणा काय तसे सगळे आहेत पण काय ठाकूर फॅमिलीचं फंक्शन आहे ना त्यामुळे सगळेच एक्साइटमेंट मध्ये या बाबा वाट बघतात होय, चल. या अवनी हो अवनी अगं शेनवणीचे गिफ्ट कुठे आहेत मला सापडत नाहीयेत अहो ड्रेसिंग टेबलवर ठेवलेत असं काय करताय हा ओके Mama, अ, Mama, how am I looking? अगं बाळा बर्थडे पार्टी घरातल्या घरातच आहे हे काय कपडे घातले दुसरे घातले असतेस ना ग Mama, please. This is my style, okay? सेल्फीत लुक पण देता येत नाही तुम्हाला ठीक? अगं तुझे कोणी मित्र मैत्रिणी येणार आहेत का पार्टीला बोलवलं तर आहे गॉड नोज त्याप्रमाणे सगळं नमस्कार नमस्कार अरे या माहिती तर एकटं झालं नमस्कार नमस्कार या 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 बाई ए मुलांना सावकाश रे. काय आज कुठला राग रुसवा नाही ना गैरसमज दूर झाला ना सगळा अहो म्हणजे काय वसुंधराला भेटून आम्हाला अगदीच बरं वाटलं वा अत्यंत गुणी मुलगी आहे ती हो. नाही म्हणजे आमच्या मनात जरा शंका होती म्हणजे ती आम्हाला ऍक्सेप्ट करेल की नाही आम्ही तिला मुलगी तर मानू हे मुलगी वगैरे आत्ता बर का तिला भेटलं तेव्हा शंका कुशंका कमी नव्हत्या अहो काही पण काय म्हणजे भेटल्यावर दूर झाल्याच ना त्या नाही तिने अगदीच सांभाळून घेतलं हो आम्हाला म्हणजे ह्या घराचं ती सोनं करेल अगदी बघा तुम्ही आपल्या नातींवरही चांगले संस्कार करणार अशाच मुलीची या घराला गरज आहे सांगते मी तुम्हाला अगदी माझ्या मनातलं बोललात तू ताई काय झालं म्हणजे तुम्ही अशा शांत का तुमची मतं काही वेगळी आहेत का नाही 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 ते पार्टीकडे लक्ष आहे हो सगळं अच्छा तुम्ही आत या ना या 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 हो 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 आवडच. बघितलंस ही मुलगीच अशी आहे वसुंधरा जो कोणी भेटतोय ना तो तिच्या प्रेमात पडतोय तूच एक अशी आहेस की तुला ते जाणवत नाही हे बघ आज ती पहिल्यांदाच आपल्या घरात येते तेव्हा तिला आपलंसं करणं हे तुझ्या हातात आहे कशी सासूबाईचं हे आता तू ठरव कळलं काय बेबी शेवटी गाडीकडे पार्क केलीच नाही बघा लॉक पण केली आहे चला आता उचलून घेऊन चला बाहेर वहिनी आली, वहिनी आली. अरे रानडे या 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 रानडे. वहिनी, ये. या 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 काय मस्त शर्ट आहे रे तुझा तुझी तो छार आहे हो बोल ना तू मोठ्यांशी असं बोलतात का बाळा अहो नाही नाही इट्स ओके इट्स ओके आमची वेगळी सेटिंग आहे काय रे गट्टू बरोबर ना या. बरं झालं तुम्ही आलात आम्ही तुमचीच वाट बघत होतो काय ना आतमध्ये सगळे वहिनीला भेटायला उत्सुक आहेत वहिनी कसं वाटतं तुम्हाला आमचं घर पण केवढं मोठं आहे हे हा मोठं ते फक्त बाहेरून वाटतं आतमध्ये एवढी माणसं आहेत ना की हे घर सुद्धा पुरत नाही आणि आता त्यात तुम्ही सुद्धा येणार आहात तू आलीस ना की बघशीलच सतत राडे चालू असतात घरात कोणाचं हे हरवलं कोणाचं ते हरवलं आणि तुला माहितीये का अगं लहानपणी मोजा हरवला होता माझा तो आत्ता 4 महिन्यांपूर्वी सापडलाय बर तुला आत्ताच सगळं सांगून टेन्शन देत नाही काय लग्नानंतर सरप्राईज हवेत ना या ठाकूर कुटुंबाच्या गडबड गोंधळात आम्ही तुझं स्वागत करतो आज जाऊया तुम्ही बघाच आज
सगळे तुमच्याकडे ना बघतच राहतील आणि सगळे तुमच्या हेअरस्टाईलचं काय कौतुक करतील माहितीये. आणि मग तुम्ही सगळ्यांना सांगायचं की तुमची हेअरस्टाईल कोणी केली आहे ते. कोणी कोणी म्हणजे मी, तुमच्या बाबाने. आधी कर तरी बाबा. करतोय ना. हा काय थांब, कुठे इथे इथे थांब. आई चल ना. हो बाळा. आत गेल्यावर सगळे मला असे एकदम बघायला लागणार नाहीत ना? नाही म्हणजे इतक्या माणसांमध्ये वावरायची सवय नाहीये हो मला. म्हणजे असं परीक्षेसारखे प्रश्न वगैरे तर नाही विचारणार ना मला? म्हणजे गाता येतं का असं? अगं, पण तुला गाता येतं ना? हो, गाता तर येतं, पण स्वयंपाक येतो का विचारलं तर? ते पण तर तू उत्तम करतेस. अखिलराव, आमच्या वसूमध्ये 101 कला आहेत हा. आई, मी ते खरं आहे, पण हा, मी आहे ना. तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. तुला कोणी काय बोललं ना तर तुझा लाडका धीर आहे. मी सगळं सांभाळून घेईन. चला. खाली सगळेजण वाट बघतायत. भाऊजी द्या इकडे, मी करते. नाही नाही नाही, मी करतो ना. आणि तू किती दिवस तूच करत राहणार आहे? मला शिकायला नको का? आज वाढदिवसाच्याच दिवशी तुम्हाला शिकायचंय. हेच दिवस तर लक्षात राहणार आहेत ना त्यांच्या. भाऊजी, वाढदिवस लक्षात राहील की नाही माहित नाही, पण त्यांचा बाबा त्यांच्यासाठी किती करतो हे त्यांच्या कायम आयुष्यभर लक्षात राहील. एक्झॅक्टली. म्हणून ती बोलतोय तू खाली जा आणि सगळ्यांना सांग की आम्ही आलोच. भाऊजी, वसुंधरा आणि तिची फॅमिली पण आली असेल. मग तर आमचं फर्स्ट इम्प्रेशन सॉलिड नको का? हाँ? अवनी काकू, आप आगे बढ़ो, हम तैयार होके आते अहो, मी हैं. करते चलो, 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 चलो. वहिनी चल. अरे अरे, वसुंधरा आली. ये जयश्री, किंवा वसुंधरा आली. ये 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 ये. अगं बाई, अरे हो, सुखी राहा, सुखी राहा. काय झालंय बाबा? असा का खल्लास? पण ना उशीर होतोय. हो हो, आलोच. चला चला चला. वसुंधरा, हे सगळं आपलं ठाकूर कुटुंब. हे जवळचे लांबचे सगळे नातेवाईक आणि हा संस्कृती इव्हेंटचा सगळा परिवार हे पण आपलंच आहे बरं का. आणि मंडळी, ही आमची होणारी सून वसुंधरा, म्हणजे चिनू मनूची होणारी आई आणि आकाशची अर्धांगिनी वसुंधरा. काय ना, आकाश इतक्या वर्षांनी लग्नाला तयार झालाय ना, तेव्हा त्याच्या होणाऱ्या बायकोची उत्सुकतेने वाट बघतायत. बाबा, अहो तुम्ही अखिलची वहिनी म्हणून ओळख करून दिली नाही काय? आणि एक मिनिट. कोणी वहिनीकडे ऑटोग्राफ मागण्यासाठी यायचं नाही. जाता येतं का असे प्रश्न विचारायचे नाही. पहिले गाण्याच्या क्लासचे फीस भरायचे माझ्याकडे आणि मगच प्रश्न विचारायचे. साईड. हे वाव.
मम्मा आकाश काकांनी काही स्वीट काकी आणली आहे माझ्यासाठी. ए हाय, मी आदिती, या दोघांची मुलगी. वसुंधरा, आपल्या कुटुंबात तुमचं स्वागत आहे. वहिनी बघतेस ना, अगं तुझी होणारी सून आहे ती. पहिल्यांदा घरात आली आहे तरी तुला विचारतच नाहीये ती. बघ. सुखी हो. आई, अष्टपुत्र सौभाग्यवती वगैरे म्हणणार नाहीस? एक आहे ना, पुरेसा आहे तेवढा. वसुंधरा, एक काम कर, इथून वर जा आणि पहिलीच बेडरूम आकाश भाऊजींची आहे. ते मुलींची तयारी करतायत, तू जरा जाऊन त्यांना मदत करते का? नाही म्हणजे कसं, आज मुली खाली वेळेत उतरल्या नाही ना तर त्यांचा बर्थडे सेलिब्रेटच करता येणार नाही. जा जा. मी त्यांच्या बेडरूम मध्ये कशी जाऊ? अगं असं काय करते, आता लग्न झाल्यानंतर ती बेडरूम तुझी पण होणार आहे ना. आई चल ना, आई चल ना बाबांच्या रूम मध्ये. आई चल ना, आई चल ना. जा 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 जा. अवनी, आल्या आल्या गेली नवऱ्याच्या बेडरूम मध्ये. अजून लग्नही झालं नाहीये तरी हिम्मत बघा तिची. बाबा, आजच्या दिवसात तुझ्याकडून हेअरस्टाईल होणार 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 होणार. थांब, अरे आता कोण आलंय? ओ हो हो, आलो आलो. थांबा ना, मी बोलतो. अरे काय, तू कधी आलास? मी कधी करे, पण तू पण नाही कधी आला अजून. ते मी, अरे इथंच होतो. मी कसा दिसतोय, कपडे कसे आहेत माझे? एकदम सॉलिड दिसतोय आज. ए, तू काय एवढं तयार होऊन आलास? बर्थडे तुझा नाही, आमचा आहे. हाय चिनू बनू, हॅपी बर्थडे बनू, हॅपी बर्थडे चिनू. आता मी तुमचा भाऊ आहे की नाही, मग आता तुमच्या बर्थडेला मी पण चांगले कपडे घालून येणार. मी आत येऊ का? Yes, please, come in. Sorry. तुम्ही कोण? आणि आमच्या बेडरूम मध्ये तुमचं काय काम आहे? मी बागुल बुवा. बागुल बुवा पुसका निघाला. या बागुल बुवाला बघून घाबरायलाच होत नाहीये. बरं झालं तुम्ही बागुल बुवाला घाबरत नाही. ते माहितीये, बागुल बुवा असं छोट्या मुलांना फसवतो आणि त्यांना खाऊन टाकतो.
बर्थडे पनू. हॅपी बर्थडे चिनू. आणि काय कधीपासून तयारी करताय? चला चला खाली सगळे जमलेत. तुमच्या आम्ही काकूने पाठवलंय मला इथे तुम्हाला बोलवायला. हा बाबा बघ ना कधीपासून आमची हेअरस्टाईलच करतोय. मी तुमची हेअरस्टाईल केली तर चालेल? चालेल ना? ऑफकोर्स करा ना प्लीज. बाबा हं? तुला असं नाही होत का ही रूम आपल्याला छोटी पडेल म्हणून? हो का? अरे हो, आम्ही इकडे राहायला आलो ना तर या रूमचे असे 2 सेपरेट बाकड्या लागतील. नाहीतर असे 3 बेड लावावे लागतील. मला सांग हा तुला काय आता? हो बरोबर आहे. तुला जे जे चेंजेस करावेसे वाटतायत ना मला पटकन सांग, आपण सगळे करून टाकू. ओके ओके ओके. हां बघतो. ओ गॅलरी अँड ऑल. बाबा आणि इकडे सगळे तुझे आणि चिनू म्हणून फोटो लावलेत. आपले फोटो कुठे लावायचे? एक मिनिट, आपण तर फोटोच नाही काढले. आयफोन. मोबाईल तुझ्याच खिशात आहे. अरे हो हो बाबा एक सेल्फी. ओके. सगळीकडे मुलींचेच फोटो दिसतात. त्यांच्या पहिल्या बायकोचा कुठेच फोटो नाहीये. त्या कशा होत्या त्या कळायला काहीच मार्ग नाहीये. मग कशी दिसतीये ग मी? अखिलच्या फॅमिलीला इम्प्रेस करायचंय ना. तनया थांब, बस इथे. तुझ्या होणाऱ्या नवऱ्याच्या घरी आलोयत ना आपण, मग त्याला येऊ देत कारचा दरवाजा उघडायला. कसं आहे ना तनया, की लग्न झाल्यानंतर त्याला तुझ्या पुढे मागेच करायचंय, हो ना? आत्तापासूनच सवय होतात. वा बघू कसे दिसतंय तुम्ही इथे. अरे वा काय काय मस्त हेअरस्टाईल आहे. हा एकदम डॉल सारखं दिसतंय दोघे. एक फोटो तू बनताय. बाबा तू काढ फोटो काढ. आई तू येत नाहीस, ये ना. मी दिसत नाहीये. मी दिसत का नाहीये? हो मी. बाबा 2 मिनिटं थांब. ओके रेडी एव्हरीवन? या ओके. आई जवळ येऊन मी दिसत नाहीये, मी लपतोय. वा
काय पिक्चर परफेक्ट फॅमिली आहे. या फॅमिलीला कधीही कोणाची नजर नको लागायला.